विद्यार्थी मित्र हो, कालच्या तासापर्यंत आपण पाश्चिमात्य विचारवंत म्हणून ऑगस्ट कॉम्ट, एम.एल. दर्कहाइम, कार्ल मार्क्स यांच्या विचारांचा प्रभाव किंवा यांच्या अभ्यासाचं समाजशास्त्रामध्ये योगदान कशा प्रकारचं आहे याची चर्चा केली गेली. आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि या भारतीय समाजशास्त्रज्ञाच्या योगदानामध्ये भारतीय कोणकोणत्या विचारवंतांनी या देशामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला योगदान दिलं गेलं याची आपण चर्चा करणार आहोत. मित्र हो, समाजशास्त्र आणि सामाजिक मानववंशशास्त्र हे दोन्ही विषय भारतात ब्रिटनमधून आले. जे ब्रिटिश अभ्यासक भारतात राहिले आणि नंतर जे भारतीय अभ्यासक ब्रिटन आणि अमेरिकेत शिक्षणासाठी गेले, त्यांनी हे दोन्ही विषय भारतात आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. मित्र हो, 1919 मुंबई विद्यापीठात पॅट्रिक गेडेस यांच्या मार्गदर्शनाखाली समाजशास्त्र विभाग स्वतंत्रपणे सुरू झाला. तेव्हापासून भारतात समाजशास्त्राला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून दर्जा मिळाला. त्यानंतर मात्र भारतीय समाजशास्त्रज्ञांच्या अथक प्रयत्नांमधून भारतात हे शास्त्र विकसित होत गेले, ज्यांनी भारतात समाजशास्त्रीय अभ्यासाचा पाया रोवला. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर जी.एस. घुर्वे म्हणजेच गोविंद सदाशिव घुर्वे, नंबर 2 R.K. मुखर्जी, नंबर 3 टी.पी. मुखर्जी, B.N. शील, B.K. सरकार, M.N. श्रीनिवास, डॉक्टर A.R. देसाई, इरावती कर्वे, S.C. दुबे इत्यादींचा समावेश आहे. आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञांचा परिचय या संदर्भात चर्चा करत असताना डॉक्टर जी.एस. घुर्वे, M.N. श्रीनिवास आणि इरावती कर्वे यांची भारतीय समाजशास्त्राच्या विकासातील भूमिका व योगदान या संदर्भात चर्चा करणार आहोत. पहिल्यांदा आज आपण डॉक्टर जी.एस. घुर्वे, गोविंद सदाशिव घुर्वे यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. गोविंद सदाशिव घुर्वे यांच्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला एक प्रामुख्याने दिसेल की हे भारतीय समाजशास्त्रज्ञ असून त्यांना समाजशास्त्राच्या अभ्यासाचा मोठा प्रभाव आहे. विशेषतः त्यांच्याकडे एका दृष्टिकोनातून पाहिलं जातं की ते भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून संबोधले जातात. ते भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांना भारतीय समाजशास्त्रज्ञ असूनही समाजशास्त्राच्या अभ्यासावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाजशास्त्राची उभारणी करताना समाजशास्त्रज्ञांची पहिली पिढी त्यांनी तयार केली गेली. 1952 इंडियन सोशलॉजिकल सोसायटी या संस्थेची स्थापना करून सोशलॉजिकल बुलेटिन नियतकालिकांची सुरुवात केली गेली पाहावयास मिळते. एवढंच नाही तर डॉक्टर जी.एस. घुर्वे यांच्या लेखनात संकल्पना आणि परिप्रेक्ष्यांची खूप विविधता दिसून येते. त्यांचा अभ्यासाचा कल हा मुख्यत्वे करून जगाच्या विविध भागातील सांस्कृतिक उत्क्रांतीचा अभ्यास करणे हा होता. त्यांनी विशेष करून भारतातील संस्कृतीचा सविस्तर अभ्यास केला. त्यांनी केलेल्या जाती व्यवस्थेचा अभ्यास हा महत्त्वाचा संदर्भ म्हणून वापरला जातो. डॉक्टर घुर्वेंचा आपल्याला जर परिचयच पाहायचा असेल तर पहा की डॉक्टर घुर्वे हे भारतीय समाजशास्त्रज्ञ असून त्यांना समाजशास्त्राच्या अभ्यासावर मोठा प्रभाव होता. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. त्यांचे महाविद्यालय शिक्षण मुंबई विद्यापीठात झाले. एक अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या विचारावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक प्रमुख विचारवंतांबरोबर त्यांनी काम केले गेले. डॉक्टर घुर्वे यांनी भारतीय समाजाच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. त्यांचा ह्या अथक परिश्रमातून भारतात समाजशास्त्राचा विकास घडून आला. या असामान्य योगदानामुळे त्यांना भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हटले जातं. त्यांची चर्चा करत असताना डॉक्टर घुर्वे यांनी भारतीय जमातीविषयीचे विश्लेषण केले गेले. ह्या जमातीविषयीचे विश्लेषण करत असताना डॉक्टर घुर्वे यांनी अभ्यास सामान्य आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा दोन्ही पद्धती केल्या. अनुसूचित जमातीवरील ग्रंथात त्यांनी ऐतिहासिक, प्रशासकीय आणि सामाजिक बाजूंवर भर दिला.
तसेच त्यांनी महाराष्ट्रातील महादेव कोळी जमातीचा स्वतंत्र असा अभ्यास केला गेला. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर घुरे यांनी भारतीय समाजशास्त्राला योगदान देत असताना भारतीय संस्कृतीबद्दल सखोल अभ्यास केला. त्यांनी कास्ट अँड रेस इन इंडिया हा प्रबंध 1932 मध्ये लिहिला. यामध्ये त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेबद्दल लेखन केले. त्यांनी जातीविषयक समस्याचा अभ्यास ऐतिहासिक दृष्टिकोनातून केला गेला आपल्याला इथं पाहावास मिळतो. दुर्वे यांनी इसवी सन 1953 मध्ये फॅमिली अँड किन इन इंडो युरोपियन कल्चर या पुस्तकात युरोपियन सांस्कृतिक समुदायातील कुटुंब व्यवस्थेतील नातेसंबंधांचे विश्लेषण केले गेले. डॉक्टर घुरे यांनी ग्रामीण संस्कृतीचा अभ्यास मोठ्या प्रमाणावर केला. पुण्यातील लोणीकंद या गावाकडे त्यांनी विशेष भर देऊन लक्ष दिले गेले, त्याचे विश्लेषण केले आणि तेथील सामाजिक सांस्कृतिक संरचना, धार्मिक श्रद्धा आणि रूढी पद्धती यांचाही अभ्यास केला. मुख्यत्वे देवदेवता, प्राचीन संस्कृती, साधू व संन्याशांची भूमिका याचा विचार केला. भारतातील सुफीवाद आणि भक्ती संप्रदाय या संदर्भात विवेचन केले गेले. डॉक्टर घुरे यांनी संमेलनाचे धोरणच स्वीकार केला. त्यांच्या मते आदिवासी राष्ट्राचा मुख्य प्रवाहात सामील करून घ्यावे असे सुचविले. त्यांच्या मते आदिवासींना सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अलग ठेवणे देश विकासाच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकेल असे त्यांनी सांगितले गेले. एवढंच नाही तर मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, आदिवासी जमातीची स्वतंत्र ओळख कोणत्याही परिस्थितीत जपली गेली पाहिजे. त्याच काळात डॉक्टर जी.एस. घुरे यांनी आदिवासीवर प्रबंध प्रकाशित केला. त्या दरम्यान वसाहतवादी प्रशासक आदिवासी अनुसूचित बनवत होते. सरकारी मानववंशशास्त्रज्ञ आदिवासींना संरक्षण देण्याच्या बाजूने होते व राष्ट्रवादी मंडळी त्यांना विरोध करत होते. राष्ट्रवादी मंडळीच्या मते त्यांना संरक्षण देऊन किंवा त्यांना परिघा बाहेर ठेवून फोडा व राज्य करा हीच नीती अंमलात आणली जात होती. भारतातील विविध भागातील आदिवासींचे हिंदूकरण होण्याची जी एक प्रदीर्घ प्रक्रिया दिसून येत होती तिचा अभ्यास डॉक्टर घुरे यांनी केला. घुरे यांच्या मते गणेश असेल, काली असेल, शिव या आदिवासींच्या देवतांना आर्याच्या इंद्र, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या बरोबरीने स्थान मिळू लागले. भारतीय समाजातील विविध संस्कृतीची सांगड घालण्यासाठी आत्मवाद, कुलप्रतीकवाद व निसर्गवाद याचा आधार घेतला. त्यातूनच भारतातील जमातींनी हिंदू मानले जाऊ लागले. घुरे असे म्हणतात की त्यामुळे स्वेच्छेने ते स्वतःला हिंदू संस्कृतीत सामावून घेऊ लागतात. ताना भगत, विष्णू भगत, कबीरपंथी आणि इतर अनेक आदिवासी पुढाऱ्यांनी हिंदू संस्कृती आदिवासीमध्ये रुजवण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे अनेक आदिवासी जमाती स्वतःला हिंदू मानू लागल्या गेले. डॉक्टर घुरे यांचे आदिवासी जमातीविषयक विश्लेषण हे मुख्यतः त्यांचा राष्ट्रवादी धोरणाचे द्योतक होते. त्यांच्या मते भारतीय समाजात ऐक्य प्रस्थापित करण्याचे एकमेव महत्त्वाचे साधन म्हणजे जाती आणि जमातीमधील सांस्कृतिक ऐक्य. जाती आणि जमातीमध्ये जर सांस्कृतिक ऐक्य निर्माण झालं गेलं तर आपोआपच्या समाजामध्ये जिव्हाळा निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल, द्वेषाची भावना नाहीशी होईल आणि ही जर भावना नाहीशी झाल्या गेली तर आपोआपच राष्ट्रवादाची भावना त्यांच्या ठाई रुजली जाईल. आणि हाच विचार डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे यांनी प्रामुख्याने मांडला गेला आणि तो मांडत असताना आदिवासींना समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे. त्यांच्या समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्यांना विकास प्रवाहामध्ये सहभागी करून घेतलं गेलं पाहिजे. एकटं पडलं गेलं आणि त्यांचं विकास झाला गेला नाही तर कदाचित तो विकास न झाल्या गेल्या कारण ते विध्वंसतेकडे वळतील आणि त्यामुळे राष्ट्रवादाची भूमिका जी आहे, एकसंघवादाची जी भूमिका आहे ती नाहीशी होईल आणि त्याचा परिणाम देशाला अखंड समस्या निर्माण होतील. हे टाळण्यासाठी डॉक्टर गोविंद सदाशिव घुरे यांनी आदिवासी जाती आणि जमातीमधील सांस्कृतिक ऐक्य कसं प्रभावी रुजवता येईल
कसं त्यांच्यासमोर मांडता येईल याचा विचार महत्त्वाचा केला गेला आणि त्याची परिणती डॉक्टर घुर्वे यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास झाला गेला. आदिवासींच्या समस्या काय आहेत, त्यांची कुलदैवत काय आहेत, ते कोणत्या वंशाच्या आहेत, त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील, तो अगदी दूर वनात सहचर करतो, त्याला मूळ प्रवाहात कसं आणता येईल याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करून आदिवासींच्या अभ्यासाला न्याय देण्याचं काम डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे यांनी केलं गेलं आपल्या पासमध्ये. डॉक्टर घुर्वे यांनी फक्त आदिवासीचाच अभ्यास केला गेला नाही, तर भारतीय समाजाचा खेड्याचा अभ्यास करत असताना भारतातील जाती व्यवस्थेसंबंधीचा विचार 1932 प्रकाशित झालेल्या डॉक्टर GS घुर्वे यांच्या कास्ट अँड रेस इन इंडिया ग्रंथात भारतीय समाजशास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. भारतातील जाती व्यवस्था आणि नातेसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक मानववंशशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्यांचा एकत्रितपणे अभ्यास केला. डॉक्टर घुर्वे यांनी फक्त जातीची व्याख्या केली गेली नाही आणि जातीची व्याख्या करून ती संकल्पना समजेल, परंतु त्याचा खऱ्या अर्थाने त्या संकल्पनेला न्याय मिळणार नाही. आणि डॉक्टर घुर्वे यांनी जातीची तर व्याख्या केलीच, परंतु त्याही पुढे जाऊन जातीचं वेगळेपण कसं आहे, जातीची वैशिष्ट्ये काय आहेत, ही 7 वैशिष्ट्ये डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे यांनी सांगून भारतीय समाज व्यवस्थेतील या जाती व्यवस्थेची खऱ्या अर्थाने ओळख आम्हाला करून दिली गेली. आणि ही जाती व्यवस्था जी जतन केली जाते आहे ती कशी अयोग्य आहे, कशी कुचकामी आहे, ती समाज विकासात कसा अडसर आहे हे देखील पटवून देण्याचं काम केलं गेलं. आणि या माध्यमातून जाती व्यवस्था नाहीशी करण्यासाठी, या जाती व्यवस्थेतून ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या दूर करण्यासाठी डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे यांनी उपाय देखील सुचवले. आणि म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे यांचं जाती व्यवस्थेसंदर्भातलं विवेचन अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. भारतातील जाती व्यवस्था नातेसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी या ग्रंथात ऐतिहासिक प्रभाव, मानवी वंशशास्त्र, परिवेक्षण याचा अभ्यास केला गेला. एवढंच नव्हे तर जाती व्यवस्थेचा अभ्यास ऐतिहासिक, तुलनात्मक आणि एकात्मिक दृष्टिकोनातून केला. आंतरविवाह हे जाती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मित्रहो. आंतरविवाह म्हणजे आतल्या आत मुला मुलीचा विवाह जुळवताना, तो विवाह जुळवताना आपला जो जोडीदार निवडला जातो आहे तो आपल्या जातीतील आहे का, आपल्या उपजातीतील आहे का, आपलं उपघटकामधला आहे का, कुलदैवत वेगळा आहे का, गोत्र वेगळा आहे का, या वेगवेगळ्या घटकांचा विचार केला जातो. आणि म्हणून जाती व्यवस्थेची एक महत्त्वाची गोष्ट आहे की जातीतील व्यक्ती आपला आंतरविवाहाचा नियम पाळत होते. दुसऱ्या जातीतील मुलामुलीशी विवाह केला तो विवाह नियमबाह्य मानला जात होता. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये जाती व्यवस्था म्हणजे आपल्या जातीतील मुलाने आपल्याच जातीतील मुलीशी विवाह केला गेला पाहिजे, कारण जेणेकरून पुढे चालून जातीतील मुलांची संख्या कमी वाटू नये आणि वर निवडीच्या क्षेत्रावर मर्यादा येऊ नयेत या दृष्टिकोनात हा विचार केला जात होता. आणि म्हणून ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं गेलेलं आहे. डॉक्टर GS घुर्वे यांनी मानले आहे त्यांच्यामध्ये जाती व्यवस्थेचा अभ्यास हा भारतातील बदलत्या वास्तवाच्या संदर्भात केला गेला पाहिजे की भारत आज बदलतो आहे, परिवर्तन होत आहे. मग हे परिवर्तन होत असताना, बदलत असताना, या वास्तव संदर्भात चर्चा करत असताना भारतातलं कसं जाती व्यवस्था बदलत आहे याचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचबरोबर जाती व्यवस्था हा भारतीय सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक ज्वलंत प्रश्न आहे. आज देशापुढे जाती व्यवस्था हा राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून एक ज्वलंत प्रश्न आहे आणि तो वेगवेगळ्या अंगाने भेडसावतो आहे. सामाजिक दृष्टिकोनातून आजही एक जात दुसऱ्या जातीला श्रेष्ठ कनिष्ठ मानत आहे, उच्च नीच मानत आहे, तुच्छ लेखत आहे. राजकीय दृष्टिकोन जर पाहिलं गेलं तर आजही जो प्रभावशाली गट आहे, प्रभावशाली जात आहे, त्या जातीला या मागासवर्गीय जातींचं श्रेष्ठत्व मान्य नाही. राजकारणाच्या माध्यमातून, जर राखीव जागाच्या माध्यमातून त्यांना प्रतिनिधित्व मिळालं गेलं तर आजही त्यांच्यावर हल्ले होतात, आजही त्यांच्यावर नाही ते आरोप केले जातात आणि त्यामुळे हा समाज
दबावाखाली वावरत असलेला पाहावास मिळतो आणि म्हणून तो आजच्या कालखंडामध्ये ज्वलंत प्रश्न आहे. आणि मग डॉक्टर घुर्वे यांचे जातीविषयक विश्लेषण आणि अधिक विस्तृतपणे 7व्या पाठामध्ये दिले गेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी जाती व्यवस्था, जाती व्यवस्थेची वैशिष्ट्ये कशी आहेत, उदाहरणार्थ खंडात्मक विभाजन. मग खंड म्हणजे पार्ट ऑफ द व्हिलेज ज्याला आपण म्हणतो. मग गावाची रचना कशी होती पहा तुम्ही. गाव आहे, गावाची रचना, गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी उच्चवर्णीयांची घरं, हा एक विभाग झाला गेला. त्यानंतर कनिष्ठ, त्यानंतर कनिष्ठ, त्यानंतर कनिष्ठ, म्हणजे प्रत्येक टप्प्याला काय झालं गेलं, उच्च नंतर कनिष्ठ, कनिष्ठ कनिष्ठ, आणि अस्पृश्याची घरं गावाच्या गावकुसाबाहेर आले गेली. म्हणजेच गावाची रचना पाहत असताना देखील गावाचे भाग जे आपण जे पाहतो ते गावाचे भाग देखील एक विभाग म्हणून, खंडात्मक विभाग म्हणून आपल्याला त्याचं दिसून येतं. आणि त्या माध्यमातून हे समाज रचनेचा अभ्यास झाला गेला पाहिजे असा विचार डॉक्टर घुर्वे यांनी मांडला गेला. मित्र हो, आज आपण भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे यांच्या विचारांचं अवलोकन केलं. उद्याच्या तासामध्ये आपण डॉक्टर एम.एन. श्रीनिवासन यांचा भारतीय समाजशास्त्रामध्ये योगदान किंवा भारतीय समाजशास्त्राच्या अभ्यासाला त्यांनी कोणत्या प्रकारे योगदान दिलं, कशी गती दिली गेली, याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आज आपण येथेच थांबू. धन्यवाद.